Namaskar. I am Meenakshi Raut. Today we are going to continue the yesterday's lesson 1.2 An Encounter of a Special Kind Tapan Mukherjee. की मुलांनो, काल आपण बघितलेला जो धडा आहे त्याच्या पुढला भाग जो आहे तो आपण आज बघतोय. की कालपर्यंत बघितलेलं की पुस्तक वाचताना लेखकाला आवाज गोंधळ ऐकायला येतो आणि पुढे काय होतं, ती घटना काय होते आणि कोणत्या प्रकारचं मदत जी आहे ती लेखकाकडून या वानराला होते किंवा पिल्लाला कसं ते वाचवतं आणि याबद्दलचा खूप पुढचा जो काही प्रसंग आहे तो आपल्याला वाचायचा आहे. मी वाचते आणि सांगताना शब्दार्थ वगैरे सांगते, लक्ष द्या. पेज नंबर 10. At bay with the stick, I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. आता काल आपण बघितलेलं होतं की जे काही मेल लंगूर जे होतं त्याने या पिल्लावरती खूप मोठा हल्ला केलेला होता आणि त्याला पूर्ण जखमी केलेलं होतं, खूप चावे घेतलेले होते. लेखकाने दगड मारल्यामुळे काय झालेलं आहे की ते वानर जे आहे ते तिथून पळून गेलेलं आहे, पळ काढलेलं आहे त्याने. आणि मग पुढे जे आहे, पुढे काय होतं की लेखक तिथून काठी घेऊन पुढे जातो आणि मग हे छपरावरून घरंगत येणारं जे पिल्लू जे आहे त्याला ते पकडतं. आणि ते जेव्हा पकडलं जातं तेव्हा त्याला लक्षात येतं की ते पूर्ण जे पिल्लू जे आहे ते एकदम निर्जीव झालेलं होतं आणि इतका असा मोठा हल्ला झालेला होता आणि ते सहन करू शकलं नव्हतं. बाय दिस टाईम माय parents and sisters had come out on to the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. आता कॅम्पस मोठा होता, काल आपण बघितलं आहे की हा जो काही प्रसंग घडत होता तेव्हा त्याच वेळेला जे इतर घरातले सदस्य होते, वडील आणि बहिणी ज्या आहेत, आई वडील आणि बहिणी, ह्यासुद्धा तिथे आलेल्या आहेत. आणि लेखक कशा प्रकारे या पिल्लाला वाचवण्याचे प्रयत्न चालू आहेत हे सगळं जे आहे त्याचे साक्षीदार, विटनेस म्हणजे साक्षीदार, ते तिथे होते. आणि शेजारीसुद्धा जे आहेत ते तिथे जमा झालेले होते काही अंतरावरती. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. His body was full of deep bite marks and scratches. Blood was oozing from some of the wounds. आता ही अवस्था जी आहे या पिल्लाची किती वाईट झालेली बघा, की जेव्हा या पिल्लाला लेखकाने घेतलेला आहे जवळ आणि पिंजऱ्यामध्ये पोल्ट्री खूप म्हणजे इथे कुराडा जो असतो त्या कुराड्यामध्ये ठेवलेला आहे, मागे आणलेल्या अंगणामध्ये. आणि हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स, की चावल्याच्या खुणा होत्या, स्क्रॅचेस ओरबाडल्याच्या खुणा होत्या. ब्लड वॉज ओझिंग म्हणजे काय, वाहणे, बाहेर येणे, रक्त वाहत होतं फ्रॉम सम ऑफ द वुड्स. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. I was relieved to find out that baby was breathing, even though his breaths were shallow. की आता मग वडिलांनी जे आहे ते प्रथमोपचार औषधं जी आहेत ती आणून दिलेली आहेत आणि ती लावल्यानंतर मग लेखकाच्या लक्षात येतं की जे काही रक्त वाहत होतं ते थांबलेलं आहे. आणि एक हे होतं की श्वास घेत होतं, हळूहळू श्वास जो आहे तो चालू होता. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट ही सॅट अप. की साधारणपणे पाणी शिंपडल्यानंतर हे जे काही पिल्लू जे आहे ते थोडं हालचाल करायला लागलेलं आहे.
आणि त्यानंतर थोड्या प्रयत्नानंतर ते काय झालेलं आहे, बसलेलं आहे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेमलिंग लाईक अ लीफ इन द विंड. की त्याला इतका धक्का बसलेला होता की जणू आपण बघतो की वाऱ्याबरोबर एखादं झाडाचं पान जे आहे ते जसं थरथरतं तसं हे पिल्लू जे आहे ते थरथरत होतं. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry, just like a human child would after experiencing trauma. की एखादं दुःख झाल्यानंतर जसं छोटं मूलसुद्धा जसं रडतं हुंके देत दुःख अनावर झाल्यानंतर तसं हे पिल्लू जे आहे ते अश्रू ढाळू लागलेलं आहे. My attention was fixed on the revival of the baby langur. Suddenly, I had an uncanny feeling of being watched. आता इथे काय झालेलं आहे की ही सगळी अवस्था बघून या पिल्लाची लेखकाला खूप साधारण आहे की थोडंसं विचार करायला लागलेला आहे की आता या पिल्लाला आपण कसं वाचवायचं. आणि त्याच वेळेला काय झालेलं आहे की त्याच्या लक्षात येत होतं की कोणीतरी इथे काहीतरी विलक्षण हालचाल जी आहे ती की आपल्यावरती कोणाचं तरी लक्ष आहे हे त्याला जाणवलेलं आहे. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. There sat a mother langur on our kitchen roof. आणि मग लक्षात आलेलं आहे की या पिल्लाची जी का आई जी आहे ती किचनच्या वरच्या छपरावरती बसलेली होती आणि ती बघत होती. Watching every move I made, she simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. आणि ती वरून पाहत होती आणि तिला समजत होतं की आपल्या मुलाला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही आहे. त्याचं खूप चांगल्या प्रकारे तिची काळजी घेत आहे. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. आणि ह्याच वेळामध्ये काय झालेलं की छोटं जे पिल्लू आहे त्याला जाणीव झालेली आहे, समजलेलं आहे त्याला की आपली आई इथे जवळच आलेली आहे. आणि मग ते हुंदके देत रडायला लागलेलं आहे थोडं मोठ्याने. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाउ द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आणि नंतर लेखकाने काय केलेलं आहे की ह्या पिल्लाची जी काही आई जी आहे तिला आतमध्ये यायला दिलेलं आहे. इमिडिएटली मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. आणि लगेचच ही जी काही आई जी आहे ती खाली उतरणे, जमिनीवरती आलेली छपरावरती बसलेली होती ती पिल्लाजवळ आलेली आहे. अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म. जवळ घेतलेला आहे. शी गेव द बेबी थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड इन कडल हिम टाईटली इन हर बॉसम. कडल म्हणजे का घट्ट पकडणे, बॉसम म्हणजे छाती जवळ पकडलेलं आहे. द बेबी फाउंड ग्रेट सोलॅस इन केअरिंग आर्म. आणि आईजवळ आल्यानंतर पिलाला खूप बरं वाटलेलं आहे, त्याला खूप समाधान वाटलेलं आहे. सोलॅस. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर फ्यू मिनिट्स. आणि ही जी काही आई जी आहे पिल्लाची ती या पिल्लाला मांडीवरती घेऊन काही मिनटं बसलेली आहे. शी वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. आता ते पॉन्डर म्हणजे काय, थिंक डीपली, खूप विचार करणे, गहन विचार करणे. की ती विचार करत होती की आता आपण पुढे काय करायचं की आपल्या ह्या पिल्लाला नंतर अशा प्रकारचा हल्ला होणार नाही यासाठी त्याला कसं सुरक्षित ठेवायचं याचा ती विचार करत होती. फ्रॉम फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. showering silent gratitude on me for saving her child. आणि ती विचार करत असताना या जी जे काही आई जी होती या पिल्लाची तिने लेखकाच्याकडे पाहिलेलं आहे. आणि इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, की तो
showering silent gratitude on me for saving her child. आता प्राण्यांना माणसांची भाषा बोलता येत नाही किंवा आपण सुद्धा प्राण्यांची भाषा बोलू शकत नाही, पण जो मूक संवाद जो असतो, जो नजरेचा असतो, की डोळ्यातून त्या दिसण्यातून या पिल्लाच्या आईने एक आदरभाव, ग्रॅटिट्यूड म्हणजे आदरभाव दाखवलेला आहे की माझ्या पिल्लाला तुम्ही वाचवलेलं आहे. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन्स, की लेखकाला खूप भरून आलेलं आहे. ओव्हरवेल्म म्हणजे भरून येणे. द सेंटिमेंट दॅट द वे शी सेड थँक्स टू मी, देर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्टिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि एक युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक, स्टिकन चाइल्ड, स्टिकन म्हणजे इथे इजा झालेलं जे ज्या मुलाला दुखापत झालेली आहे अशा पिल्लाला मांडीवरती घेऊन ही आई विचार करत होती आणि त्या पिल्लाला सुद्धा दिलासा देत होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रिच्ड आउट किचन रूम. शी सर्वेड द एरिया ऑफ द विशियस मेल लंगूर अँड देन leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. आणि पटकन तिने निर्णय घेतलेला आहे बघा इथे, की लगेचच काही क्षणामध्ये तिने काय केलेलं आहे की हे पिल्लू जे आहे ते तिच्या पोटाजवळ पकडलेलं आहे आणि ती किचनच्या छपरावरती गेलेली आहे. आजूबाजूला बघितलेलं आहे की विशियस म्हणजे हल्लेखोर हे जे काही वानर जे आहे मेल लंगूर ते तिथे आहे का हे बघितलेलं आहे, त्याचा जरा कानोसा घेतलेला आहे. आणि ज्या दिशेला हा जो काही कालचा संघर्ष झालेला होता, झटापट झालेली होती, त्याच्या विरुद्ध दिशेला ही आपल्या पिल्लाला घेऊन निघून गेलेली आहे. द ब्रीफ मीटिंग विथ मदर अँड बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटरस्पेसीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड रियालिटी अँड should anyone strike the right chord, the relationship comes into action. आणि अशा प्रकारे की जाणीव करून दे रियालिटीची एक अनुभव जो आहे लेखकाला इथे मिळाला, की प्राणी आणि मनुष्य किंवा हे जे काही यांच्यामधला जो काही संवाद जो आहे तो विश्वास, संवाद नुसता नाही आहे तर तो विश्वास असला पाहिजे आणि विश्वासावरतीच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होतात. आणि ही जी काही जाणीव जी आहे ती लेखकाला झालेली आहे. द मदर लंगूर showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there was another means of establishing a bond through trust. की मनुष्य आणि प्राणी यांच्यामधला जो काही संवाद जो आहे हा फक्त अन्नापुरताच नसतो, तर इतरसुद्धा विश्वास जो आहे, जी आपुलकी जी आहे, दयाळू भाव जो आहे हा सुद्धा जर एकमेकांनी समजून घेतला तर खूप जास्त चांगलं होऊ शकतं. आपण एकमेकांना मदत करू शकतो. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. की 55 वर्ष झाली, 55 years, आणि आता लेखक जे आहेत ते 70 वर्षाचे आहेत. म्हणजे त्यावेळेला जी घटना घडली त्यावेळेला ते टीनेजर होते आणि वेळेला जो काही प्रसंग घडला त्या प्रसंगातून या सगळ्या गोष्टी लेखकाने जाणून घेतलेल्या आहेत आणि खूप मोठा अनुभव जो आहे तो या घटनेने लेखकाला मिळवून दिलेला आहे. आणि अशा प्रकारे धडा जो आहे हा तुम्हाला समजला असावा आणि अतिशय सेन्सिटिव्ह असा धडा आहे. आणि याच्यामध्ये एंड जो आहे, जे बिगिनिंग आपल्याला थोडी टेन्शन होतं की पुढे काय होईल, पण जेव्हा आपण धडा वाचून जेव्हा संपतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की हॅपी एंडिंग आहे. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा प्राण्यांना मदत करू शकतो, त्यांची काळजी घेऊ शकतो. उद्याच्या भागामध्ये आपण या धड्यावरती वर्कशॉप घेऊया आणि प्रश्न आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेऊया. थँक्यू.